पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमात होणार सहभागी। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त उद्या साजऱ्या होणाऱ्या एकता दिवसापासून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या धर्तीवर भव्य पथसंचलन केलं जाणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माहिती। समुद्र देशाच्या सीमा नाहीत तर नव्या संधीची दारं उघडणारा हा छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन सागरी उद्योग क्षेत्रात भारताची महत्त्वाकांक्षी वाटचाल सुरू। सागरी उद्योग परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन। 2025 या वर्षात सागरी उद्योग क्षेत्रात भारताने विक्रमी बदल केले असल्याचं सांगत या क्षेत्रात भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं जागतिक उद्योजकांना आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करण्याची तरतूद कायद्यात नाही, राज्य निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट। मतदार याद्यांमधली संभाव्य दुबार नावं वगळण्याचे आयोगाचे निर्देश। दक्षिण कोरियामधल्या बुसान इथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट। उभय नेत्यांमध्ये तब्बल 6 वर्षांनी प्रत्यक्ष भेट होऊन चर्चा। नागपूरमधल्या शेतकरी आंदोलकांना सरकारच्या प्रतिनिधींनी आश्वस्त केल्यानंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची चर्चेची आंदोलकांची तयारी, मात्र चर्चा होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याची भूमिका। राज्यातली ई-पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी पूर्ण करण्याचं प्रशासनाचं आवाहन। युद्धबंदी कराराचं हमासनं उल्लंघन केल्याचा आरोप करत प्रत्युत्तरादाखल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात 104 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची हमासच्या आरोग्य मंत्रालयाची माहिती। ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरिओ इथे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात केलेल्या कारवाईत आतापर्यंत 121 जण ठार। संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त। आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडवर मात करत दक्षिण आफ्रिकेची अंतिम फेरीत धडक। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीतला दुसरा सामना आज।